जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये मीरा भाईंदरमध्ये एकाच 10 प्रमाणे तुमच्या कास्टनुसार लेखीसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला किती मार्क पाहिजे आणि तुमच्या कास्टचा कट ऑफ किती लागू शकतो यावर्षी, त्यावर आपण व्हिडिओ आणलेला विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओ समजून घ्या आणि आपण नेमकं काय पॉईंट सांगतो आहे त्यावर थोडं लक्ष असू द्या. तर बघा, यावर्षीची जी भरती आहे ती सर्वात जम्बो भरती असणार आहे, ती म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी. मागच्या वर्षी जी भरती होती ती पोलीस शिपाई आणि SRPFसाठी जम्बो भरती होती, पण यावर्षी SRPFला जागा कमी आहे आणि कारागृहालासुद्धा कमी जागा आहे. ठीक आहे, तर या दोन ठिकाणी तर कट ऑफ हाय जाणारच आहे. ठीक आहे, ग्राउंडचा सुद्धा जाणार आहे आणि फायनल कट ऑफसुद्धा जाणार आहे. तुम्हाला चान्स आहे पोलीस शिपाईमध्ये, इथे कट ऑफ हा कमी येण्याचे चान्सेस आहे 1 ते 2 मार्कमध्ये. जास्त कट ऑफ खाली येणार नाही, कारण की जागेच्या मानानं विद्यार्थीसुद्धा भरपूर आहेत. ठीक आहे, पण यावर्षी जिथे जिथे 500च्या वर जागा आहे तिथे प्रत्येक कास्टच्या 1-2 अशा वेटिंगासुद्धा उघडण्याचे चान्सेस आहे, जसे मागच्या वर्षी SRPFला उघडला. आता 1-2 कट ऑफ वेटिंग का उघडणार आहे म्हणतो, कारण की काही विद्यार्थ्यांपाशी व्यवस्थित डॉक्युमेंट नसतील, काही विद्यार्थ्यांपाशी 2 जॉब लागले असतील, कोणत्या विद्यार्थ्यांना सरळ सेवेमध्ये जॉब लागलेला असेल, काही विद्यार्थ्यांना सेंट्रलमध्ये लागला असेल, तर ते विद्यार्थी जॉईन नाही करणार. ठीक आहे, तर बघा, इथे आहे 840 जागा. जागेची संख्या बघितली तर भरपूर अशा प्रमाणात जागा आहे, पण त्या मानाने इथे फॉर्म खूपच कमी आलेले आहे. ठीक आहे, हे खूप चांगली गोष्ट आहे की इथे फॉर्म खूप कमी आलेले आहे आणि त्यामुळेच इथे कट ऑफ ॲटोमॅटिक खाली येणार आहे. ठीक आहे, आता इथे फॉर्म कमी का आले, का असं झालं, तर याचे भरपूर असे कारण आहे. पहिलं कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी इथे माहिती काढलेली आहे की दोन वर्षापासून जेव्हापासून ही आयुक्तालय ची भरती झालेली आहे, इथे 2023ला इथे पहिली भरती झालेली होती आणि दुसरी भरती मागच्या वर्षी झालेली होती. ठीक आहे, तर दोन्ही भरत्यामध्ये इथे विद्यार्थ्यांचं असं मत आहे की पेपर हा कठीण स्वरूपाचा येतो. ठीक आहे, मॉडर्न ते हार्ड स्वरूपाचा असा पेपर येतो असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. इथे स्कोर काढणे लेखीमध्ये कठीण होऊन जातं, म्हणून विद्यार्थ्यांनी इकडे कल करणं नाही केला. तर विद्यार्थ्यांचा हा निर्णय थोडा मला असं वाटते चुकीचा आहे, कारण की जरी इथे हार्ड स्वरूपाचा असेल तरी जिथे सोपा प्रकारचा पेपर येतो तिथे तुम्हाला 90 मार्क घेऊनसुद्धा काही फायदा होत नाही. पण इथे जर तुम्ही 78 ते 85च्या दरम्यान जरी मार्क काढले तरी तुमचं पोलीस होणं शक्य होऊन जाते. ठीक आहे, आता बघा आपण कट ऑफ बघूया. खुला ओपन सर्वसाधारण जो कट ऑफ जाणार आहे तो इथे जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो 41 किंवा यापेक्षा मागे येऊ शकतो, वर जाणार नाही. ठीक आहे, कारण की जागेची संख्या भरपूर आहे आणि फॉर्मची संख्या खूप कमी आहे. महिलांचा जो कट ऑफ आहे तो 39च्या आसपास राहील. ठीक आहे, महिलांचा जो सर्वसाधारण खुला कट ऑफ राहणार आहे महिलांचा, तो 39च्या आसपास राहील. त्यानंतर EWS सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला इथं पाहायला भेटू शकते 32 ते 35च्या दरम्यान. ठीक आहे, खूप काही जाणार नाही, 30च्यासुद्धा आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ते आता डिपेंड करणार की विद्यार्थ्यांनी किती फॉर्म भरलेले आहे इथे. ठीक आहे, कारण की EWS शक्यच नाही होत की नेमकं किती कट ऑफ जाईल हे सांगणं थोडं कठीण होऊन जाते. तर EWS ज्यांचा 25चं सुद्धा ग्राउंड निघणार आहे त्यांनीसुद्धा लेखीची चांगली तयारी करा, हे लक्षात ठेवा. ते मग सर्वसाधारण असो की महिला असो. ठीक आहे, पण माझ्या मते इथे 32 किंवा 30 किंवा 35 या रेंजमध्ये EWS सर्वसाधारण कट ऑफ राहील. महिलांचा तोच राहील, EWSमध्ये 25च्या आसपासच राहील. ठीक आहे, 25 किंवा 28च्या आसपास तुमचा राहू शकतो. त्यानंतर आहे SCBC कट ऑफ राहील सर्वसाधारण 39 किंवा 38 आणि महिलांचा कट ऑफ राहील इथे 34 ते 36च्या दरम्यान EWS. ठीक आहे, त्यानंतर OBC सर्वसाधारण कट ऑफ राहील 35 किंवा 36 आणि महिलांचा कट ऑफ राहील 34 किंवा 35 या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. लागलाच तर हा 32सुद्धा लागू शकतो महिलांचा. ठीक आहे, त्यानंतर विमा SBCचा सर्वसाधारण कट ऑफ राहू शकतो 34
किंवा 32सुद्धा राहू शकतो आणि महिलांचा कट ऑफ हा 28 ते 32च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. विमा प्रमते त्यानंतर भचड सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 38 किंवा 39 आणि महिलांचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 34 ते 37 या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर भजक सर्वसाधारण कट ऑफ पाहायला मिळू शकतो तुम्हाला 37 किंवा 38 किंवा 39 या 3 दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. महिलांचा तुम्हाला पाहायला मिळू शकतो इथे 32 ते 32 ते 34च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर भजब म्हणजे एन टी बीचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 36 ते 38च्या दरम्यान किंवा हा 35सुद्धा लागू शकतो. कारण की भजब अशी कास्ट आहे, लागला तर खूप कमी लागतो, नाहीतर खूप हायसुद्धा जाते. याची काही म्हणजे एवढं आहे नाही की ही एवढीच टफ लागेल किंवा एवढीच डाऊन लागेल म्हणून. त्यानंतर महिलांचा जो कट ऑफ आहे तो 32 ते 34च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिलांचा. भजबमध्ये VJA सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 40 किंवा 39 किंवा 38 लागलाच तर मग हा 37सुद्धा लागू शकतो. ही सुद्धा कास्ट अशी आहे की हाय लेवलमध्ये चालते, ठीक आहे. त्यानंतर महिलांचा जो कट ऑफ आहे हा तुम्हाला 35 किंवा 34 या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर अज म्हणजेच एस टीचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 32 ते 35च्या दरम्यान सर्वसाधारण आणि महिलांचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 28 ते 34च्या दरम्यान आणि एस सीचा कट ऑफ पाहायला मिळू शकतो तुम्हाला पुरुष उमेदवारांचा 32 ते 35च्या दरम्यान आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 28 ते 34च्या दरम्यान किंवा 32च्या दरम्यान तुम्हाला सुद्धा पाहायला मिळू शकतो. तर अशा प्रकारे हा एक आपण अंदाज घेतलेला आहे. आपलं मुळातच असं म्हणणं नाही की आपण जो कट ऑफ सांगितला तोच कट ऑफ लागेल, पण या रेंजमध्ये ज्यांचे मार्क असतील त्यांनी 2-3 मार्क वाढवण्याचे प्रयत्न करा. अजून पण तुमच्यापाशी जवळपास माझ्या मते 1 महिना जवळपास तुम्हाला ग्राउंड सुरू व्हायला मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी लेट फॉर्म भरले त्यांना अजून चांगला वेळ मिळेल आणि मुंबईवाल्यांना त्याच्यापेक्षा अजून 2 महिने एक्स्ट्रा भेटणार. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.